आपण समजून घेऊया उपमा अलंकार. आता उपमा अलंकार केव्हा होतो किंवा उपमा अलंकार कसा ओळखायचा हे आपण समजून घेऊ. आता हे एक वाक्य, महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. वाक्य काय आहे? महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. या ठिकाणी बघा, महाराणा प्रताप यांना वाघाची उपमा दिलेली. महाराणा प्रताप यांची तुलना वाघाशी केलेली. ज्याची तुलना केली त्याला म्हणतात उपमेय, ज्याच्याशी तुलना केली त्याला म्हणतात उपमान. आता या ठिकाणी तुलना कोणाची केली? महाराणा प्रतापांची, म्हणजेच ते आहे उपमेय. आता तुलना कोणाशी केली? वाघाशी, म्हणजेच या वाक्यामध्ये उपमान काय आहे? वाघ. आता तुलना करताना सारखेपणा दाखवलेला आहे, तर सारखेपणा दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरला? सारखे. म्हणजे साधर्म्यवाचक शब्द कोणता या वाक्यात? सारखेपणा दाखवणारा सारखे. आणि तुलना करताना समान गुणधर्म दाखवलेले आहे. समान धर्म कोणता? शूरपणा. महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. आता या ठिकाणी बघा, दोघांमध्ये म्हणजे महाराणा प्रताप आणि वाघ यांच्यामध्ये सारखेपणा वर्णन केलेलं आहे. तर जेव्हा दोन वस्तूंतील किंवा दोन कृतींतील सारखेपणा म्हणजे साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते, त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो. कधी दोन वस्तू किंवा दोन कृती यांच्यामधलं साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते, तेव्हा कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार. आता या अलंकारामध्ये सारखेपणा वर्णन केलेला असतो आणि सारखेपणा दाखवण्यासाठी काही शब्द वापरले जातात. तर हे सारखेपणा दाखवण्यासाठी जे शब्द वापरले जातात ते कोणते असतात? सम, समान, सारखे, वानी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश, परी यासारखे शब्द सारखेपणा दाखवण्यासाठी वापरले जातात. या ठिकाणी आपण उपमा अलंकार पाहिला. आता पुढचं उदाहरण पहा. लहानगी वसुधा जणू गोड परीच. म्हणजे या वाक्यामध्ये बघा, दोन घटक आहेत, लहानगी वसुधा आणि परी. त्या वसुधाची तुलना कोणाबरोबर केली? परीबरोबर. म्हणून या ठिकाणी या वाक्यात उपमेय काय? वसुधा, कारण तिची तुलना केली. कोणाबरोबर केली? परीबरोबर. मग परी कोण? उपमान. उपमेय वसुधा, उपमान परी. या दोघींमध्ये कोणत्या बाबतीत समानता दाखवली? समान गुणधर्म कोणता? सुंदरता. आणि दोघींमधलं सारखेपणा दाखवण्यासाठी कोणता शब्द आलेला आहे? साधर्म्यवाचक शब्द आला, जणू. पण या ठिकाणी लहानगी वसुधा आणि परी यांची तुलना करताना जणू हा शब्द वापरून उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत असं वर्णन केलेलं आहे. लक्षात घ्या, उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते. सारखेपणाच्या पुढे जाऊन उपमेय हे उपमानच आहे अशी जेव्हा तुलना केली जाते, कल्पना केली जाते, तेव्हा त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार होतो. उपमा अलंकारामध्ये सारखेपणा आहे, पण उत्प्रेक्ष अलंकारामध्ये एकरूपता दाखवलेली आहे.
उपमेय आणि उपमान हे सारखे नसून त्याच्या पुढे ते एकरूप आहेत असं वर्णन केलेलं असतंय. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते, तेव्हा त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार होतो. आता उपमेय हे जणू उपमानच आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा काही शब्द प्रयोग वापरले जातात. आता ते कोणते शब्द? जणू, जणू काय, जेवी, गमे, भासे, वाटे, जसे, तसे, की हे शब्द उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी वापरले जातात. अशा प्रकारे या ठिकाणी आपण उत्प्रेक्षा अलंकार पाहिलेला आहे. आता आपण समास म्हणजे काय याचा विचार करू. आता पहा, चंद्राचा अस्त झाला. वाक्य काय आहे? चंद्राचा अस्त झाला. दुसरं वाक्य आहे, प्रत्येक दारात तोरणे बांधली. आता हीच वाक्य दुसऱ्या पद्धतीने आपण बोलतो. चंद्राचा अस्त झाला हे वाक्य आणखी आपण बोलू शकतो, चंद्रास्त झाला. दुसरं वाक्य, प्रत्येक दारात तोरणे बांधली. आता हे वाक्य आपण असंही बोलतो, दारोदारी तोरणे बांधली. आता लक्षात घ्या, चंद्राचा अस्त ह्या दोन शब्दांचा आपण एक शब्द केला, चंद्रास्त. प्रत्येक दारात हे जे दोन शब्द आहेत त्यांचा पण आपण काय केलं, दारोदारी असा एक शब्द बनवला. काय होतंय, बोलण्याच्या ओघामध्ये आपण दोन शब्द जे आहेत अशा दोन शब्दांना एकत्र जोडतो, त्यांचा एक जोड शब्द बनवतो. त्याच्यासाठी प्रत्यय किंवा काही शब्द गाळतो मधले आणि एक नवीन जोड शब्द तयार करतो. अशा प्रकारे जेव्हा दोन शब्द एकत्र येतात त्या एकत्रीकरणालाच समास म्हणतात. चंद्राचा अस्त हे दोन शब्द ते एकत्र आले, त्याचा एक शब्द जोड शब्द बनवला, कोणता? चंद्रास्त. हे जे दोन शब्द एकत्र येतात या दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. अशा प्रकारे दोन शब्द एकत्र येऊन जो जोड शब्द तयार होतो त्यालाच म्हणतात सामासिक शब्द. सामासिक शब्द म्हणतात. प्रत्येक दारात या दोन शब्दांना एकत्र केले आणि जोड शब्द बनवला दारोदारी. तर दारोदारी हा जो शब्द आहे तो झाला सामासिक शब्द. कुठलाही सामासिक शब्द हा किमान दोन शब्दांचा बनलेला असतो. म्हणजे सामासिक शब्दामध्ये किमान दोन शब्द म्हणजेच दोन पद असतात. समासामध्ये विग्रह करायचा असतो. सामासिक शब्दाचा विग्रह म्हणजे काय, समासाचा विग्रह म्हणजे काय, तर तो जो सामासिक शब्द आहे तो ज्या शब्दांचा तयार झालेला आहे ते दोन शब्द वेगळे करणे. विग्रह म्हणजे वेगळे करणे. जो जोड शब्द आहे सामासिक त्यातले जे दोन शब्द आहेत किंवा आणखी असतील तर त्यांना वेगळे करणे, त्यांची फोड करणे. जोड शब्दाला, सामासिक शब्दाला फोड करून दाखवणे त्यालाच म्हणतात विग्रह. चंद्रास्त या शब्दाचा विग्रह कसा होईल, चंद्राचा अस्त. दारोदारी या शब्दाचा विग्रह कसा करून दाखवणार आपण, प्रत्येक दारात. याला म्हणतात विग्रह सामासिक शब्दाचा. सामासिक शब्दाचा विग्रह करणे म्हणजे काय, तर तो जो शब्द आहे तो फोड करून सांगणे, स्पष्ट करून सांगणे.
आता पहा, सूर्योदय याचा विग्रह कसा होईल? सूर्याचा उदय. दिवसेंदिवस या शब्दाचा विग्रह काय होईल? दिवसा मागून दिवस. ज्ञानामृत हा जो शब्द आहे त्याचा विग्रह काय होईल? ज्ञानरूपी अमृत. पंचारती हा जो जोड शब्द आहे, सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह कसा होईल? 5 आरत्यांचा समूह. घरोघरी या शब्दाचा विग्रह काय होईल? तर प्रत्येक घरी. लंबोदर हा जो शब्द आहे त्याचा विग्रह काय होईल? लंब आहे उदर ज्याचे असा तो. गुरु शिष्य, गुरु शिष्य हा जो शब्द आहे सामासिक, त्याचा विग्रह काय होईल? गुरु आणि शिष्य. अशा प्रकारे सामासिक शब्द जो असतो त्याची फोड करून सांगणे म्हणजेच त्याचा विग्रह करणे. समासामध्ये कमीत कमी किती शब्द असतात? 2. हे जे 2 शब्द असतात त्यांना काय म्हणतात? पद. आता समासांचे जे प्रकार पडतात ते कशावरून माहिती? हे जे 2 शब्द असतात म्हणजे 2 पद असतात, त्यातलं मुख्य पद कोणतं, कोणतं पद प्रधान आहे, याच्यावरून समासांचे प्रकार पडतात. मुख्य समासांचे प्रकार आहेत 4. पद कोणतं मुख्य आहे, प्रधान आहे, त्याच्यावरूनही समासांचे प्रकार पडतात. काही पदं मुख्य असतात, प्रमुख असतात, प्रधान असतात आणि काही पदं गौण असतात, कमी महत्त्वाचे असतात. आता लक्षात घ्या, जो सामासिक शब्द आहे त्याच्यामध्ये पहिला शब्द म्हणजे पहिलं पद प्रधान असेल आणि दुसरं पद गौण असेल तर अशा शब्दाचा जो आपण समजून घेऊया अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समास कसा होतो किंवा अव्ययीभाव समास कसा ओळखायचा? आता या समासाचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये पहिलं पद जे आहे ते प्रधान असते. म्हणजे पहिला जो शब्द आहे तो पहिला शब्द हा महत्त्वाचा असतो, अधिक महत्त्वाचा असतो आणि दुसरा जो शब्द आहे तो कमी महत्त्वाचा असतो. म्हणजेच पहिलं पद प्रधान आणि दुसरं पद गौण. दुसरं वैशिष्ट्य असे की पहिला जो शब्द असतो, पहिलं जे पद असते ते बऱ्याचदा अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. जसं आ, यथा, प्रति हे जे उपसर्ग आहेत ते लागलेले असतात. आता काही शब्द असे आहेत की त्यांच्यामध्ये आपल्याला अव्यय दिसत नाही, तरी पण आपण त्यांचा विग्रह करतो. तर तो विग्रह अव्ययासह केला जातो. जसे जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी, घरोघरी. आता या शब्दात तसा अव्यय दिसत नाही घरोघरी, पण त्याचा विग्रह केला तर आपल्याला त्याच्यात अव्यय दिसतो. घरोघरी याचा विग्रह काय? प्रत्येक घरी. तर लक्षात घ्या, अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान, पहिला शब्द प्रधान, दुसरा शब्द गौण कमी महत्त्वाचा. आणि अव्ययीभाव समास ओळखण्याची साधे आणि सोपी खूण की त्याच्यामधलं एक पद हे अव्यय. एक पद काय आहे? अव्यय आहे. जसं यथाविधी याचा विग्रह काय? विधीप्रमाणे. बघा आता प्रमाणे हा अव्यय. गल्लोगल्ली याचा विग्रह काय होतो? प्रत्येक गल्लीत. आता याच्यामध्ये प्रत्येक हा जो शब्द आहे तो अव्यय आहे. यथाशक्ती याचा विग्रह शक्तीप्रमाणे. आता प्रमाणे हा जो शब्द आहे तो अव्यय आहे. आमरण याचा विग्रह काय? मरेपर्यंत, मरणापर्यंत. पर्यंत हा अव्यय आहे.
तर अव्ययीभाव समासामध्ये एक शब्द जो आहे त्यातला एक शब्द हा अव्यय असतो. तर अशा प्रकारे आपल्याला अव्ययीभाव समास ओळखता येईल, सांगता येईल. आता आपण पाहूया द्वंद्व समास. आता द्वंद्व समासामध्ये दोन्ही जी पदं असतात म्हणजे दोन्हीही शब्द महत्त्वाचे असतात. द्वंद्व समासाचा विग्रह करताना त्या दोन शब्दांच्या मध्ये आणि, व, अथवा, किंवा वगैरे विग्रहामध्ये हे जे अव्यय आहेत आणि, व, अथवा, किंवा वगैरे ही येतात. जसं पहा आई वडील. आता आई वडील यामध्ये दोन शब्द आहेत आणि दोन्ही महत्त्वाचे आहेत म्हणून तो द्वंद्व समास आहे. तर आई वडील या शब्दाचा आपण विग्रह केला तो कसा होईल? आई आणि वडील. आता बघा विग्रह करताना आणि हे जे अव्यय आहे ते आपण या ठिकाणी वापरलं. आई आणि वडील. बरे वाईट. तर बरे वाईट या शब्दाचा आपण विग्रह केला तो कसा करू? बरे किंवा वाईट. किंवा या अव्ययाचा वापर केला आपण विग्रह करताना. केर कचरा याचा विग्रह कसा होईल? याचं स्पष्टीकरण कसं करणार आपण? याची फोड कशी करणार या सामासिक शब्दाची? केर कचरा याचा विग्रह असा होईल केर कचरा वगैरे. कारण केर कचऱ्यामध्ये आणखी काही गोष्टी येतात म्हणून वगैरे वापरला आपण. तर इतरेतर द्वंद्व समास याचा आपण विचार करू. याच्यात दोन्ही पदं महत्त्वाची असतात आणि ती आणि, व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. कृष्ण अर्जुन हा शब्द आहे. तर याच्यात दोन पद आहेत, दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि जोडली कशाने? आणीनी. कृष्ण आणि अर्जुन. आता द्वंद्व समासाचा एक दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आता ह्याच्यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची कारण तो द्वंद्व समासच आहे. त्यातला प्रकार आहे वैकल्पिक. आता वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये जे दोन शब्द असतात किंवा दोन पदं असतात ती, किंवा, अथवा, वा अशा उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. खरे खोटे हा शब्द आहे. ह्याचा विग्रह काय होतो? खरे किंवा खोटे. आता हे किंवाने जोडले म्हणून या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास आहे. विकल्प आहे. खरे किंवा खोटे. नक्की काय? विकल्प आहे म्हणून ते वैकल्पिक द्वंद्व समास. यातले दोन शब्द जे असतात ते किंवा, वा, अथवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. इतर द्वंद्व समासामधले दोन शब्द आणि, व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. आता द्वंद्व समासाचा पुढचा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. याच्यामध्ये पण दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात, दोन्ही पदं महत्त्वाचे असतात. पण या शब्दामध्ये हा शब्द उच्चारल्यानंतर त्या दोन शब्दांखेरीज आणखी शब्द किंवा आणखीन काही घटक हे अपेक्षित असतात. इतर पण पदं त्याच्यात अपेक्षित असतात. म्हणजे एक प्रकारे पदांचा समाहार असतो, समूह असतो. हा गृहीत ठरलेला असतो. भाजीपाला असं आपण म्हणतो. याचा अर्थ असा की ह्याच्यामध्ये आणखी गोष्ट आहेत. भाजी आली, पालेभाजी आली, कोथिंबीर आली, मिरची आली. जेव्हा आपण पालेभाजी म्हणतो असा, भाजीपाला म्हणतो असा. भाजीपाला आणला म्हणजे काय? त्यात कोथिंबीर आणली, मिरची आणली, अद्रक आणलं. या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत भाजीपाल्यामध्ये. म्हणून भाजीपाला या शब्दाचा विग्रह करताना आपण असं म्हणतो भाजीपाला वगैरे. तर या ठिकाणी आणखीन काही गोष्टी त्या शब्दात अपेक्षित असल्यामुळे या प्रकारच्या सामासिक शब्दाला म्हणतात समाहार द्वंद्व समास. याच्या विग्रहामध्ये आपण वगैरे हा शब्द वापरतो. भाजीपाला वगैरे.
अशा प्रकारे आपण या ठिकाणी द्वंद्व समासाची ओळख करून घेतली.